हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कच्चा बटाट्यापासून मस्त चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। त्यासाठी आपण या ठिकाणी 4 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपण चांगले धुवून आणि किसून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं छान असं बटाट्याचं किस करून झालेलं आहे। हे किस आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नंतर छान असं पिळून देखील घेतलेला आहे। आणि आपल्याला हे किस असं बारीक करायचं आहे, जास्त जाडसर आपल्याला हे करायचं नाहीये। अगदी जे आपण अद्रक किसायची किसणी असते त्याने किसलं तरीही चालेल। आपण या ठिकाणी अर्धी वाटी मक्का पोहे घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सर मध्ये चांगले बारीक दळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले मक्का पोहे छान असे दळून झालेले आहेत। आता आपण याला साइडला ठेवूया। आता आपण जे बटाट्याचे किस करून घेतलेले आहे त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकूया। 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकूया। 2 मोठे चमचे रवा टाकूया। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत। 1 चमचा मॅगी मसाला, थोडंसं आपण यामध्ये जिरेपूड टाकणार आहोत। थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया। 1 चिमटीभर ऑरिगॅनो टाकूया आणि थोडीशी आपण यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकूया। आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। जे आपण यामध्ये पीठ टाकलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे म्हणून हा असा गोळा तयार झाला आहे। आता आपण याचे बॉल्स तयार करून घेऊया। आता आपण हे बॉल्स मक्का पोहेमध्ये छान बुडवून घेऊया। असेच आपण सर्व बॉल्स बुडवून घेऊया। आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जे आपण बॉल्स डुबवून घेतलेले आहेत ते टाकूया आणि यांना चांगलं लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले बॉल्स या ठिकाणी छान असे तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेट मध्ये काढून घेऊया। अशीच आपण सर्व बॉल्स तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे पोटॅटो बाइट्स बनून झालेले आहेत। हे खूप असे क्रिस्पी आहेत। तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी आहेत आणि बाहेरून कडक आणि आतून खूप असे सॉफ्ट आहेत। मस्त लागतात हे खायला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।